हिंगोलीच्या सवना गावातील खऱ्या घरकुल धारकांना वंचित ठेवून पक्के घरधारकांची नावं घरकुलाच्या यादीत टाकल्याचा आरोप करत सेनगाव तालुक्यातील सवना येथील ग्रामस्थांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय। आमचे प्रतिनिधी आवेद शेख यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली आहे, पाहूया। सवना तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली। आम्ही खास म्हणजे इथं घरकुलासाठी उपोषणासाठी आलेलो आहोत। तर आमचं म्हणणं एवढंच आहे की आमची जी यादी आहे, आमची यादी मागं ठेवून त्यांनी ती दुसरी यादी समोर आणून पैसे घेऊन समोर आणलेली आहे। ती घरकुलाची यादी त्यानं मागं ठेवून त्यांची दुसरी पैसे घेऊन यादी समोर आणलेली आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे की आमची यादी त्याने समोर आणावं आणि आमचे घरकुल द्यावं। कोणा साहेब असतील का समजा BDO साहेब असतील यांच्यामार्फतच झालं असेल नाही, हे आमचं म्हणणं आहे। आज जर तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर तुम्ही काय करणार? किती तुमचं उपोषण चालू होणार असंच का? आमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही उपोषण करणारच। एकंदरीत किती लोक आले उपोषणाला? आम्ही आता 20 लोक आहेत इथं, 3-4 लेडीज आहेत आणि काही जेंट्स आहेत। शिवाजी भालेराव, राहणार सवना तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली। इथला आम्ही रहिवासी असून आम्हाला घरकुलासंदर्भात आमची 29/3/2023 यादी दिली होती, ती यादी रद्द केली आणि 10/6/2023 यादी मंजूर केली। आमची मागील यादी ठेवण्यात आली आणि ती मागची यादी मंजूर केली। मागील यादी तशीच राहू दिली। ती यानं काही पैसे देऊन घेऊन केली असेल, एवढी काय मला माहिती नाही त्याची। कोण घेतले पैसे? पैसे घेतले असतील, घेऊन केलं असेल असं। कोण केलं असेल? तुमचा आरोप कोणावर आहे? ग्रामसेवक असतील, समाजाचे शेनगावचे इंजिनियर असतील, व्हिडिओ सध्या तेवढे काही माहिती नाही नेमकी कोण आहेत म्हणून। आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण व्हावं। जे 6/10ची यादी दिलेली आहे ती यादी रद्द व्हावं आणि 23ची यादी मंजूर करण्यात यावं।